प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा अनाथांची माय महाकैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्या संघ परिवारातील नवे नवे पंढरपूर निवासी प्रेम भंडारी संत म्हणून ज्यांना उल्लेखनीय भूमिका बजावायची असणारी स्वरूप अवस्था प्राप्त झाली ते श्रीमंत संत नामदेवराय महाराज यांच्या स्वरूप सुखाची अंतरंग भूमिकेने ज्यांना प्राप्ती झाली असे श्रीमंत संत शिरोमणी सावतोबा महाराजांची आज पुण्यतिथी आणि तत्संबंधाने तुमच्या आमच्या भेटीचा कीर्तन श्रवणानिमित्तीचा योग आहे. विठ्ठला लासुर्णे गावामध्ये एक दिवशी असणारा हा सुंदर संपन्न असणारा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सारेजण या ठिकाणी जमलेला आहात. छान वातावरण आहे, सुंदर असं मंदिर आहे, शेजारी रस्त्याची वाहतूक चालू आहे आणि छान गोड वातावरणामध्ये तुम्ही आता या असणाऱ्या सुंदर सोहळ्याला उपस्थित आहे. अभंगाच्या निरूपणाकरिता वळण्यापूर्वी काही चिंतन मांडणं, वक्त्याचा अल्पहासा असणारं परिचय देणं हे कर्तव्य आहे आणि कर्तव्याच्या अधिकारानं कर्तव्य संपन्न येताना आज तुमच्या असणाऱ्या गावातला हा सोहळा संपन्न होत असताना आपण सावतोबा महाराजांची पुण्यतिथी का करतो याच्यावरती कधीतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे. माझं नेहमीचं मत आहे, जोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट का करतो हे कळत नाही तोपर्यंत करण्याला किंमत नाही. जोपर्यंत त्या कार्याची फलश्रुती आपल्याला ज्ञात नाही तोपर्यंत कार्य करण्यात मजाही नाही, त्यात काही तथ्यही नाही. शास्त्रदृष्ट्या संपन्न अधिकारांना जर विचार करायचा झाला तर कर्मण्येव अधिकार असते. मा फलेषु कदाचनम, फलाची अपेक्षा करत असाल तर कर्म करण्यात अर्थ नाही शास्त्र सांगतं. पण शास्त्र सांगतं अपेक्षा करू नका, पण नक्की फल काय आहे हे कळून घेतल्याशिवाय कर्मही करू नका. विठ्ठला ठाला कर्तव्यनिष्ठ अधिकाराच्या भूमिकेवरती कर्म प्रबंधकाचा असणारा फलश्रुतीचा भाव काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या असणाऱ्या कर्माला किंमत, तथ्य, त्याची असणारी कर्तव्यनिष्ठता येत नाही. ऐका, आणि ही कर्तव्यनिष्ठता जीवाला नाही, देवाला नाही आणि संतांनाही चुकली नाही. देवाला कर्म करावं लागलं, संतांनाही कर्म करावं लागलं आणि मला वाटतं जीवाला सुद्धा कर्म करावं. देवाचं कर्म चुकलं नाही, देवाला कर्माच्या नाही कर्म प्रबंधकातल्या प्रत्येक बंधनात गुंतावं लागलं आणि देवानं कर्म करून स्वतःचा असणारा परिचयात्मक समारोपाच्या दिशेने घेऊन गेला. त्याला देव म्हणा. संतांची रूपकता पाहिली तर संतांनी सुद्धा स्वतःचं कार्य हातामध्ये घेतलेल्या कार्याचा असणारा आलेख मांडला आणि आलेखाचा चढ उतार तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या चढ उताराच्या असणाऱ्या वाटचालीच्या प्रवासातनच जाता जाता तुम्हाला त्या असणाऱ्या गोड स्वरूपाची प्राप्त होईल असा प्रयत्नवादाचा भाव मांडला आणि शेवट सांगून दिला. शेवट तो गोड झाला का? गोड करण्यासाठी आम्ही अट्टहास केला. प्रयत्नवादाच्या भूमिकेवरती जीवाला प्रयत्न करायचा जर शक्य झाला नाही तर जीवाला जीव म्हणून जगण्याचा अधिकारच नाही असं संतांचं स्पष्ट मत आहे. का? तुकोबराय म्हणतात, आम्ही आमच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडत असताना आमच्या जीवनामध्ये दुःख उपभोगलं म्हणून आम्हाला सुखाची प्राप्ती आहे. जोपर्यंत आयुष्यात काटा टोचत नाही तोपर्यंत काट्याच्या टोचण्याच्या मागची भूमिका कळत नाही. पायात काटा टोचतो हे कळतं म्हणून पायात चप्पल आहे. चप्पल घालायचं काही कारण आहे का? चप्पल घालायचं काही कारण आहे का? कारण तसं काहीच नाही. पण पायात काटा टोचू नये, पायात खडा रुतू नये म्हणून घालायची ती चप्पल. का? फलश्रुती माहिती आहे म्हणून चप्पल पायात आहे. तसं जीवाच्या असणाऱ्या विदेही अवस्थेची असणारी भूमिका जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीवाला जीव म्हणून जगणं आहे. पण पहिलं वाक्य कीर्तनातलं घेऊन जा. जीव म्हणून जन्माला आलात, कोण्या गावात, कोण्या तालुक्यात, कोण्या जिल्ह्यात, कोण्या राज्यात, कोण्या देशात, कोण्या असणाऱ्या विभागात जन्माला आला, काडी मात्र किंमत नाही. जीव म्हणून जन्माला आलात, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका, आला जाणारच आहे. पण जात असताना जीव म्हणून जन्माला आलात आणि जीव म्हणून मरत असाल, तुमच्या जगण्याला किंमत नाही. मग काय केलं पाहिजे? जीव म्हणून जन्माला या. ऐकताय सगळे? ऐकताय का? ऐकताय का? जीव म्हणून जन्माला या, पण मरताना मात्र जीवाचा देव करून मरा. विठ्ठला 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 जीवाचा देव करून मरता आलं पाहिजे.
जीवाचा ज्याला देव करता आला. माणसं काय म्हणतात तुमच्याकडं गेल्यावर? तुमच्याकडे माणसं जाते ती का? जाते ती का? गावाला नाही म्हणत. गावाला नाही म्हणत. गावाला गेलेला पुन्हा माघारी येतो. पण अशा गावाला देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळीया, तरी ना म्हणू नये धनंजया जयापरी. देहाच्या गावाला जो आला तो देहाचा गावाचा प्रवास करून पुन्हा त्या असणाऱ्या परत स्वातंत्र्य ठिकाणी पुन्हा जाणार आहे. पण पुन्हा जात असताना मात्र त्याच्या जाण्याला जर किंमत प्राप्त व्हायची असेल, माणसं काय म्हणतात, आमच्या वस्तीतला एक माणूस मेला. बरी कथा बघा बर का. आमच्या वस्तीतला एक माणूस मेला, आमच्या वस्तीतला एक माणूस वारला, आमच्या वस्तीतल्या एका माणसाची प्राणज्योत मालवली, आमच्या वस्तीतला एक माणूस देवाघरी. वाक्यचार सांगितली, अर्थ काय? आणि गेलेला माणूस सुद्धा माणूस एक आहे. ऐका, माणूस गेलेला एकच आहे. आणि गेलेल्या माणसाची माहिती देण्यासाठी जरी 4 वाक्य वापरली असली तरी तुम्हाला एक सांगू का, ही 4 वाक्य प्रत्येकच मरणाऱ्या प्रत्येकच माणसाच्या बद्दल वापरले जातात असं अजिबात. 4 वाक्य का तयार झाली? मराठी आपली अतिशय परंपरेची सुसंस्कृत आहे. 4 वाक्य का तयार झाली याचं काय कारण आहे माहिती आहे का? माणूस मेला तो एक मेला, आणि एक जो माणूस मेला तोच देवाघरी गेला, त्याचीच प्राणज्योत मालवली, आणि त्याच्याच प्राणज्योतीची असणारी स्वरूप शांतता झाली, आणि कदाचित त्याच असणाऱ्या व्यक्तीला समाधी मिळाली. वाक्यरचना एकच आहे, अर्थही एकच आहे, पण तरी सुद्धा 4 वाक्य पार पडली. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? थोडं माफी मागून बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. ही 4 वाक्य आहेत ना, जो मेला ना त्याचं कर्तृत्व काय आहे याच्यावरती ठरतं. चांगला असला तर तो देवाघरी गेला, अत्यंत प्रिय असेल तर त्याची प्राणज्योत मालवली, सात्विक संत असेल तर त्याने समाधी घेतली, आणि नालायक असेल तर तो मेला. विठाला विठाला विठाला. कर्तृत्वानं देहरूपी माणूस गेला यात नवल नाही, देहानं गेला यात नवल नाही. देहानं गेला तो देहानं गेला असं म्हणायचं हरकत नाही का? अनेक माणसं देहानं गेली बरं का, देहानं गेली. पण साधू संतांनी सांगितलं, देह हे काळाचे धन कुबेराचे. अरे तेथे मनुष्याचे काय आहे, पण तरी सुद्धा जर जगता जगता काही कर्तृत्व करता आलं, आणि कर्तृत्व करता आलं तर आधी उरावं यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर महाराज म्हणतात, आपल्याला जर उरायचं असेल तर काय करावं लागेल? उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे. हे तुका म्हणे कामरण्याची रे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरण्याची रे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणची सरे. ऐका बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. अभंगाच्या प्रमाणामध्ये एक शब्द फार छान आहे की जो एक आहे. नाही कळलं? लाईन रेंज मध्ये या. अभंगाच्या असणाऱ्या चरणामध्ये एक शब्द फार छान आहे, तो एक आहे. नाही कळलं का? जाऊ घरी. महाराज म्हणतात, तुका म्हणे एकाच मरणात जर क्रांती करता आली तरच, नाहीतर असंख्य फेरा हा चालूच आहे. पुन्हा जन्माला यावं, नित्य जन्मा यावं, नित्य फजित व्हावं, हे चालूच आहे. पण एकदाच यावं जन्माला आणि एकदाच मरावं. पण मरताना असं मरावं की काही कालानं का होईना पण तुमच्या नावाकडे. कोणी पाहिले ज्ञानोबा? कोणी पाहिले? असं इथं असणाऱ्यापैकी एखादा आहे की ज्यानं ज्ञानोबांना पाहिलं? कोणी पाहिलं तुकोबांना? छातीवरती अभिमानानं आज पुण्यतिथी साजरे करण्यासाठी ज्या सावतोबांच्या पुण्यतिथीला तुम्ही कोणी पाहिलं?
सावतोबांना तुम्ही पाहिलं नाही, तुकोबांना तुम्ही पाहिलं नाही, ज्ञानोबांना तुम्ही पाहिलं नाही, पण एक वाक्य बोलू का, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही त्यांना आपलंच असल्याशिवाय मानायचं राहिलं नाही. आपलंच आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये बापाचा फोटो नाही. थोडं वाक्य खरं आहे पण खोटं आहे. खोटं मानून घ्यायचं का खरं मानून घ्यायचं लक्षात घ्या. आपल्या घरात आपल्या बापाचा फोटो नाही. महाराज घरात आल्यानंतर वडिलांचा फोटो उत्तरेला लावावा, दक्षिणेला लावावा, पूर्वेला लावावा, प्रश्न अनेक विचारत असतात लोक. पण आजपर्यंत असा महाराष्ट्रात कुणी जन्माला आला नाही ज्ञानोबांचा फोटो उजवीकडे लावू का डावीकडे लावू का पूर्वेला लावू दक्षिण कुठं विचारले कुणी कुणाला. कुणाच्या घरात माऊलींचा फोटो आहे, कुणाच्या घरात तुकोबांचा फोटो आहे, कुणाच्या घरात सावतोबांचा फोटो आहे, कुणाच्या घरात नरहरी महाराजांचा फोटो आहे, नामदेवरायांचा फोटो आहे. का लावता तुम्ही फोटो? कशासाठी लावता? काय नाते आहे, काय प्रेम आहे, सगळे सोयरे आहेत, काय संबंध आहे? संबंध कशातच नाही. मग कशाचा संबंध आहे? संबंध देहाचा नाही, संबंध कर्तृत्वाचा आहे, संबंध कार्याचा आहे. आणि या कर्तृत्वाचा, या कार्याचा संसार रूपी सागरामध्ये ज्यांनी सगळ्यात मोठा आलेख निर्माण केला त्या श्रीमंत संत, एकरूप संत, एकनिष्ठ संत, कार्यविद संत, कर्मनिष्ठ संत, त्या संतांचं नाव ते संत म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. विठ्ठला विठ्ठला. ऐका काय झालं, अनेक संतांच्या परंपरा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. पण तरी सुद्धा अनेक संतांच्या जरी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत असल्या तरी प्रत्येक संतांची एक वेगळी छटा आहे. छटा आहे. आपल्या घरात सणाला महाराष्ट्राच्या मातीत एक पदार्थ बनवला जातो, त्याला काय म्हणतात? पुरणाची पोळी. पुरणाची पोळी बनवतात. पुरणाची पोळी बनवत असताना महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला वाटतं दसरा असेल, दिवाळी असेल, लक्ष्मीपूजन असेल, सगळ्यांच्या घरी सरसकट पुरणपोळीच असते. खाटीक असला म्हणजे सारखंच ज्याचं चालू आहे त्याला सुद्धा त्या दिवशी मात्र ती पुरणाच्या पोळीकडे वळतं. तेवढ्या पुरतं काय ना. मला एक सांगा, पुरणाची पोळी सगळ्यांची सारखीच. मला सांगा, गव्हाच्याच पिठाची पोळी बनवली जाते का कुणी ज्वारीचं बनवतं? तुमच्याकडे बाजरीची आहे का? नाही ना. बाजरी नाही, गहू नाही, उडीद नाही, तांदूळ नाही, मग कशाची आहे? फक्त गव्हाचीच. डाळीतले प्रकार अनेक, मला काही सगळे माहीत नाहीत, पण उडदाची डाळ चालते का? तुरीची, मूग डाळ, मग कोणती चालते? हरभऱ्याचीच डाळ चालते. डाळ हरभऱ्याचीच आहे, पोळी गव्हाचीच आहे. डाळ हरभऱ्याचीच आहे, पोळी गव्हाचीच आहे आणि प्रत्येकाच्या घरातच आहे. पण खरं सांगा, प्रत्येकाच्या घरातली पुरणपोळी सारखी आहे का हो? एकीची पातळ तर एकीची जाड, एकीची गोल तर एकीची आडवी तिडवी. पोळी सारखी नाही, सारखी कुणाचीच नाही. पण तरी सुद्धा मर्मज्ञ अवस्थेनं ज्ञान प्रदान करत असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये जरी पोळी सारखी नाही तरी त्या पोळीचा आनंद मात्र खाताना मात्र कुणाची फार गोळ असली, गोल गरगरीत असली म्हणजे काय, खाणारा काय फार गोळीच्या गोळी करून खातो असं नाही, तोडूनच खातो. इकडं ज्याची जाड आहे तो सुद्धा तोडूनच खातो, ज्याची अर्धवट कच्ची आहे तो सुद्धा तोडूनच खातो. पण एकदा का ती दुधात बुडवून तोंडात टाकली ती लागते कशी हो? कशी लागते? गोड लागते. मला सांगा, गोल पोळी गोड लागते, अर्धवट पोळी गोड लागते, कच्ची पोळी गोड लागते का? पोळी पूर्णाचीच आहे पण बनवणारे अनेक आहेत, पण त्यांचा मतितार्थ मात्र तुमच्या आनंदात गोडच करायचा आहे. कसा? एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेचे ठाई, गोडी साखरेचे ठाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, एकाचे हृदयी,
एक एकाचे हृदय. वाजवल्या बरं का 2-4 जणांनी टाळ्या. आणि माणसं दरिद्री नसावं टाळ्या वाजवायला. अशा वाजवल्या ते खणखण वाजवा, एकदा जोरदार टाळ्या वाजवायला लेकरांसाठी. ए मागले मागले. हा एक एकाचे हृदय. ऐका काय सांगत होतो. हा पोळी. हा पोळी 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 आवडते, खाऊ वाटते, पण ती गोड आहे. नुसती पोळी वारकरी संप्रदायातली संसारूपी सांगत नाही. परमार्थातली पोळी सांगू तुम्हाला. परमार्थातली पोळी गंमत बघा. कीर्तनकार दौंड तालुक्यातला. हा कीर्तनकार दौंड तालुक्यातला, गायक दौंड तालुक्यातले, वादक दौंड तालुक्यातले, कदम महाराज इंदापूर तालुक्यातले. आणि ही लेकरं ही एका गावची. तुम्हाला असं वाटतं हा एका गावची तुम्ही. हा एक बोरीतलं, एक काजडमधलं, एक लासुरण्यातलं, एक वालचंदनगरचं आहे. हा पण मला सांगा, हे एका एका गावचं एक नाही. गावातले प्रत्येक गावातले महाराज राहतात पाटसला, राजगुरू महाराज राहतात यवतला, स्वप्नील महाराज देवळगावला, ऋषी महाराज दहीगावला. अनेक अनेक. बरं इथं आम्हीच काय बाहेरून आलोय असं नाही. तुम्ही हा बरं यांचं जाऊ देव, हा पार्ट जाऊ दे जरा. हे गावातलेच असते हितालची इथली. हा पण तुम्ही हा तुम्हाला वाटतंय तुम्ही लासुरण्यातले आहेत, वाटतंय तुमच्या मनाला फक्त. पण खरं सांगा, तुमच्या गळ्याची शपथ घेऊन तुम्ही खरं लासुरण्यातले आहेत का हो? हा गुरुजी खऱ्या लासुरण्यातले आहेत का? हा आलाय लासुरण्यात हे मला मान्य आहे, पण तुम्ही खऱ्या लासुरण्यातल्या ऐकताय का? तुम्ही ऐकताय का? हा कुणाचे 10 झाले, कुणाचे 15 झाले, कुणाचे 20 झाले, कुणाचे 25 झाले. आता 45च्या पुढं काही गेले असतील तरी सुद्धा ते म्हणतात आम्ही लासुरण्यातल्या. का? आमच्या असणाऱ्या भूमिकेची असणारी खऱ्या अर्थानं परंपरा आमच्या आईवडिलांपासून आली. आमच्या असणाऱ्या माहेरातच आम्हाला आमचं एकत्व मिळालं. पण आम्ही जरी 10 ठिकाणून आलो असलो, आम्ही जरी 10 वेगवेगळ्या भागातून आलो असलो, तरी सुद्धा आमच्या असणाऱ्या कार्याची कार्यप्रणाली वारकरी संप्रदायाच्या रूपानं जर सावतोबा महाराजांच्या असणाऱ्या पुण्यतिथीनिमित्तानं जर एकत्र येत असेल, तर मला वाटतं सगळ्यात मोठी परंपरा जर आपल्याला कोणाकडून मिळाली असेल तर ती फक्त ना फक्त एका वारकरी संप्रदायातनं मिळते. कारण इथं जात पाहिली जात नाही, इथं पंत पाहिलं जात नाही, इथं श्रीमंती गरिबी पाहिली जात नाही, इथं वंश पाहिलं जात नाही. मग इथं काय पाहिलं जातं? इथं फक्त कपाळावरती गोपीचंद आणि गळ्यामध्ये तुळशीची पाळ पाहिली जाते. बाकी तुमचा वारकरी संप्रदाय तुमच्या समोर विठाला विठाला. आणि या कार्यकर्तृत्वानं तुम्ही जर आम्ही एकत्र येत असू तर ऐका, अनेक संत एका बाजूला, पण सावतोबा महाराज एका बाजूला. हा अभंग म्हणताना थोडीशी आमची पुढं मागं होण्याची भूमिका आहे. त्याचं एक कारण आहे. ऐका, अभंग म्हणताना कोणी कचरत नाही अजिबात. ठोकून अभंग म्हणतात. मी म्हणतो सगळे पाठ नसले तरी तेवढे पाठ असतात, ठोकून म्हणतात. पण हा अभंग म्हणताना थोडी कचराई आहे, थोडं मनामध्ये क्षल्य आहे. काय क्षल्य आहे तुम्हाला सांगतो, एक गंमत सांगतो तुम्हाला. ऐका, अभंग तुम्ही हा भरपूर वेळा ऐकला असेल. कुणाचा पाठ असेल, कुणाचा तोंडपाठ असेल, कुणाचा कानपाठ असेल. पण हा म्हणताना अभंग जरा दचकून म्हणतो माणूस नाही, जीव म्हणतो. जीव नाही, कीर्तनकार म्हणतो. कीर्तनकार नाही, गायक सुद्धा दचकून म्हणतो. काय कारण आहे सांगू तुम्हाला. या अभंगामध्ये नामदेवरायांच्या असणाऱ्या शब्दांची असणारी भूमिका एका असणाऱ्या प्रेमवात्सल्य भूमिकेत नाही. नामदेवरायच्या उंचीनं सावतोबा महाराजांचं वर्णन करतायत. ती उंची आपली नाही म्हणून आपलं मन कचरतं. कोणी म्हणावं सावता सागर, एकेरी उल्लेख कुणी करावा? नामा म्हणे त्यांचा नाही, नामा म्हणे त्याचा नाही. कळतंय का तुम्हाला? सावतोबा महाराज म्हणले की आपण काय म्हणणार? त्यांचा. पण त्यांचा म्हणलं की नामदेवरायांच्या मुखातला शब्द वाटत नाही. नामा म्हणे त्याचा, जन्म सफल झाला. का? मला भूमिका सांगायची. ऐका, अनेक संत एका वेगळ्या परंपरेत, ज्ञानोबारा एका वेगळ्या उंचीवर आहेत, तुकोबारा एका वेगळ्या उंचीवर आहेत, नाथरा एका उंचीवर आहेत, संत शिरोमणी नरहरी महाराज एका वेगळ्या उंचीवर आहेत. पण मला कुतूहल वाटतं ते संत शिरोमणी खऱ्या अर्थानं सावतोबा महाराजांचं. ऐका, काय कुतूहल आहे? कुतूहल फार छान आहे. अनेक संतांनी जी परंपरा सांभाळली तीच परंपरा सावतोबा महाराजांनी सांभाळली, पण पद्धत वेगळी आहे. पद्धत कशी आहे हे अनुभवण्यासाठी ज्ञानेश्वरीत जावं लागेल. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, ज्या पद्धतीनं माऊलींनी खऱ्या अर्थानं या असणाऱ्या देवाला जवळ करण्याची असणारी भूमिका सांगितली. माऊली सांगतात देवाला जवळ करायचं असेल तर बाहेरून शुद्ध असून चालत नाही, त्याला अंतरंग शुद्धी असावी लागते. जोपर्यंत अंतरंग शुद्धी होत नाही तोपर्यंत ती अंतरंग शुद्धी आपल्याला देवापर्यंत घेऊन जात नाही. ज्ञानोबारायांचं मत आहे. ज्ञानोबारायांनी एक ओवी टाकली. काय? ज्ञानोबाराय म्हणतात, बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. अंतःकरणामध्ये बुद्धी, मन, चित्त
चित्त, अहंकार या 4 गोष्टींचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी माणसाला देवाला पाहण्याची बुद्धी निर्माण होते. देव प्रत्येकाच्या घरात आहेत, पण माणसाला त्याच्या पाया पडण्याची बुद्धी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं चित्त जागेवर येत नाही. ऐका, आणि चित्ताचं हनन करणं अहंकार रूपी, मी सांगू का तुम्हाला, आई वडिलांच्या पाया सुद्धा लेकरं आता डोकं ठेवून करत. मला आता बरं वाटलं, मी भोसले सरांच्या घरी गेलतो 10 मिनिटापूर्वी. ते घरातले मोठे पाया पडतात, आम्हाला ते जरा कुठंतरी अफोर्ड होतं की तुमचं वय जास्त आहे, आमच्या पाया पडण्यासारखे आम्ही एवढे उंचीचे नाहीत, मोठ्यांनी आमच्या पाया पडू नये. परंतु त्यांच्या घरी गेल्यानंतर 2 नाती मला वाटतं त्यांच्या खेळताना मला पाहायला मिळाल्या. सगळ्या घरादारानं पाया पडले, एवढे मोठे मोठे वाकले, पण मोठे वाकले त्याचं कौतुक कुणाला वाटलं नाही. पण लहान 2 नाती त्यांना काहीच कळत नाही, उड्या मारतात, पण आल्यानंतर पट्ट दिशेनं वाकल्या आणि सगळ्यांना त्याचा आनंद अंतःकरणात उमटला. मला सांगा, लहान लेकरू पाया पडते याचा आनंद वाटतो, त्याचं एक कारण आहे. काय कारण आहे? त्या लहान लेकराची तितकी तल्लक बुद्धी नाही की हेच पाय धरण्याजोगे, हेच पाय पाया पडण्याजोगेत, पण तरी सुद्धा त्यांची बुद्धी, त्यांचं चित्त अहंकारला बाजूला सारून स्वतःचं चित्त एकरूप करून त्या असणाऱ्या पायांना जर धरण्यास दजावत असेल तर मला वाटतं तेच पाय आपल्याही अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं उमटतील. आणि मग आता मात्र सैरा बहिरा झालेलं मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, मग भाग गेला, मग शीन गेला, आणि मग अवघा झाला आनंदू, हे म्हणण्यापर्यंत स्थित होईल. पण हे कळण्याकरता महाराज बुद्धी स्थिर असावी लागते. बुद्धी स्थिर होणं एवढं सोपं, एवढं सोपं. व आता आले तुम्ही आलाय ना, आता आलाय ना, सगळे सकाळी आंघोळ्या बिंगोळ्या केल्या असतील, कुणी नाश्ता केला असेल, काही खादाड असतील तर ती जीवनही आली असतील आणि पुन्हाही जेवतीन. तसं काळजी करू नका, उगा आचार्य माझा ऐकायचा आणि तिकडे 2 पातेली कमी करायचं, तसं नको काय. पण एवढं सगळं करत असताना खरं सांगा, घराचं कुलूप लावलंय का? येताना घराचं कुलूप लावलंय का? चावी नीट ठेवली का? मावशी काय पिशवी चापसतात का काय? असेल लावलं असेल, हिसका मारून आलाच असेल ना प्रत्येक जण. मला सांगा, आपली बुद्धी आपल्या जागेवर स्थिर आहे का हो? आपणच आपल्या हातानं आपल्याच घरातलं कुलूप आपल्याच हातानं लावलेलं, आपल्यावरती विश्वास दर्शवत नाही, अविश्वासाचा ठराव मंजूर करताना आता सगळ्यांच्या मनात आला असेल, खरंच लागलंय का? कडी घालून लावलंय का असंच लावलंय? किती बुद्धी अस्थिर आहे महाराज. ती बुद्धी जागेवर येण्यासाठी, त्या बुद्धीचा विचार होण्यासाठी विचारावे विवेक दृष्टी, संत चरणी द्यावी मिठी, तेने चुके जन्म जरा, चुकवी 84चा फेरा. ती बुद्धी एकरूप होत नाही, आणि ही बुद्धी एकरूप होत नाही हे कळालं कुणाला माहितीये का? हे कळालं फक्त संत शिरोमणी सावतोबा महाराजांना. बुद्धी एकरूप होत नाही का? होत नाही, एक कारण आहे. सावतोबा महाराजांच्या लक्षात आलं, तुकोबार आहे वैराग्यवान, तुकोबार आहे. तुकोबारांचं पद काय लागतं? वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री तुकोबार आहे. वैराग्य आहे ना, संसाराचा काय संबंध? ज्ञानोबा आहे म्हणतात फक्त अवघाची संसार सुखाचा करीन, पण कोणता संसार आहे? कोणता संसार आहे? ज्ञानेश्वरी हरिपाटन असणारा गाथा घेऊन फिरणाऱ्या विचारांची बुद्धी संसारूपी सागरात बुडवणार नाही, हे फक्त समाजाला दाखवण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात. नामदेवराय संसारूपी सागरात, पण देवाच्या नितांत जवळ आहेत. म्हणायचा आहे संसार, पण संसारूपी सागरातला विचार येत नाही, हे सावतोबा महाराजांच्या लक्षात आलं. आणि काय लक्षात आलं? ही माणसं आहेत ना, माणसं ही जीवाची क्रांती करणारी, ही जी माणसं फक्त परमार्थात येण्याचा प्रयत्न करतात, पण परमार्थात तशी उतरत नाहीत. ती फक्त पाण्यात पाय घालण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःला त्यात ओथंबून भिजवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि यांचा असणारा परमार्थ कडेला जात नाही. त्याचं काय कारण आहे? सावतोबा महाराजांच्या लक्षात आलं. आणि सावतोबा महाराजांच्या काय लक्षात आलं? सावतोबा महाराजांना विचार आला की ही माणसं सगळी आहेत ना, ही माणसं सगळी संसारात आहेत, यांचा संसार सुटत नाही. आणि संसार सुटत नाही म्हणल्यानंतर संसारात आम्ही असल्यामुळे आम्हाला हे जमत नाही, आणि आता हे जमत नाही म्हणून आम्ही परमार्थाकडे वळत नाही. हा विचार संत शिरोमणी सावतोबा महाराजांनी केलाय, कर्मप्रबंधकाचा विचार केलाय. आणि मग काय करायचं? देवाची भक्ती करायची, पण करत असताना देवाची भक्ती अशी तशी करून चालणार नाही, त्याला जन्मही घ्यायचा आहे. बघा बरं का, त्याला जन्मही घ्यायचा आहे, आणि जन्म घेतल्यानंतर त्या जन्माचं अवतारातही रूपांतर करायचं आहे. हे 2 कोणाला जमलं नाही. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात एक वेगळा शब्द आहे, आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात एक वेगळा शब्द आहे. पहिला शब्द काय आहे? काय शब्द आहे? धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निधान सावतातो. जन्म शब्द पहिल्यांदा आलाय. पहिल्यांदा जन्म घेतलाय. कोणासाठी जन्म घेतला? या जीवाकरता जन्म घेतला. कोणत्या जीवाकरता जन्म घेतला?
या असणाऱ्या सबंध कुटुंबातल्या असणाऱ्या संसाररूपी सागरातल्या असणाऱ्या जीवाकरता जन्म घेतला आणि संसाररूपी सागरातल्या जीवांकरता जन्म घेतल्यानंतर रूपाचं कार्य करत असताना काय केलं? महाराज म्हणतात सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी. मला सांगा, ज्यांचा जन्मही आहे त्यांचा जन्मच राहायला पाहिजे होता आणि ज्यांचा अवतार आहे त्यांचा अवतारच राहायला पाहिजे होता, पण त्यांचा जन्म आहे आणि मला वाटतं भूतो न भविष्यती पुन्हा अवताराकडे रूपांतरित होते. कशामुळे होते? मला असं वाटतं त्यांचं येणं आहे ना हे तुमच्या आमच्या करता तर आहेतच, पण अजून कुणा करता माहिती का? उद्धरया जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया करणे उतराया जने जड जीवा उतराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. हे सर्वसामान्याला नाही, उद्धरायला जनालाही जडालाही जीवालाही सगळ्यांचं जर उद्धार व्हायचं असेल तर काय करावं लागेल? जन्म तसा तर जन्म शब्द चांगला नाही, जन्म घेणे लागे. जन्माला किंमत आहे का? जन्माला किंमत नाही, पण जन्म घेण्याची संख्या मात्र कमी नाही. जन्म संपत नाही आणि जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर जन्म मृत्यूच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा संसारूपी सागरामध्ये यावं लागेल. मुळातच गंमत अशी आहे, आज महिलांच्या असणाऱ्या अंगीकृत अवस्थेमध्ये सगळ्यात पुण्यवान पुण्यश्लोक भूमिका जर कुणामुळे मिळाली असेल तर मला वाटतं असणाऱ्या या सत्यशोधक असणाऱ्या विचारामुळे मिळालेली. ऐका, शैक्षणिक तत्ववादाच्या विचारावरती सगळ्या संतांनी एक वेगवेगळ्या उंचीवर काम केलं, पण या वेगळ्या उंचीवर काम करत असताना वेगळ्या उंचीची कार्यप्रणाली सांभाळत असताना मला अभिमानाने एक गोष्ट फार नमूद करावीशी वाटते. मी 4 दिवस पुण्यातच आहे, लक्ष्मी रोडलाच फिरतोय, भिडेवाड्यातच फिरतोय, सदाशिव पेठेतच फिरतोय, पण तरी सुद्धा एक मला अभिमान आहे. काय अभिमान आहे तुम्हाला सांगतो. आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. आरक्षण 50%च्या पुढे चाललंय ना. बरं, नाही मिळालं तर अतिक्रमण करायची सुद्धा आपली तयारी आहे. हे याच पंथात नाही बरं का. दोतराव जाऊ नका, माझं एज्युकेशन चांगलं झालंय. क्लास 1 ऑफिसरच्या यादीमध्ये सगळ्यात मोठी बाजी कुणाची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ती मुलीची बाजी मारली जाते. पहिली क्लास 1 ऑफिसर मला वाटतं महिला आहे. उच्च शिक्षेत सगळ्यात संख्या जास्त महिलांची आहे, मुलींची आहे. आता कोणत्याच क्षेत्रात महिला नाही असं एकही क्षेत्र नाही. पोलीस महिला आहेत, वैद्यकीय महिला आहेत, RTO मध्ये महिला आहेत, डॉक्टर महिला आहेत, किती महिला आहेत. पण मला एक सांगू का तुम्हाला, या महिलांना सशक्त करण्याचा 2 क्रांतिकारक विचार पहिल्यांदा आमच्या जनाबाईने केला. जनाबाईनं महिलांना खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या उंचीचं कार्य करून देण्यासाठी प्रयत्न केला. जनाबाईनं सांगावं, या असणाऱ्या महिलेला जर फक्त चूल आणि मूल जर सांभाळण्याची प्रतिकृती जर तशीच ठेवली तर इथून पुढचा समाज मात्र तसाच राहील. आणि तसाच जर राहिला तर या महिलेच्या अंगीकृत अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं आता तिचा मात्र तिथंच दडपण होईल. इथून पुढची तिची प्रगती होणार. जनाबाई नसती तर मला वाटतं आज कीर्तनात महिला नसती. जनाबाईने जर आईचा विचार मांडला नसता तर आज कीर्तनात. बरं, जनाबाईनं मांडलेला विचार साधा नाही. जनाबाई सर्वसामान्य बोलत नाही. मला असं वाटतं सगळ्यात अधिकार जर त्या काळात कोणी गाजवला असेल तर तो जनाबाईने. नामदेवरायांना, ज्ञानोबारायांना अधिकारानं वाणी सांगणारी माझी जनाबाई अधिकारानं किती मोठी आहे या संत परंपरेच्या विचारानं त्या आईला तिनं अधिकार देण्याचा प्रयत्न केला आणि असणारा पदर तिनं डोईचा खांद्यावर आणला. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा
वा वा. भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदरे आला कांद्यावरी डोईचा पदर आला कांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी आला कांद्यावर आला कांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी. महाराज आला खांद्यावरी म्हणला, संस्कृतीचं विघटन नाही, संस्कृतीचं असणारं खऱ्यात सगळ्यात मोठं क्रांतिकारक वचन जर कोणी सांभाळलं असेल तर ते माझ्या जनाबाईनं सांभाळलं. महाराज आज जनाबाई नसती तर आज वारीत, आज जनाबाई नसती तर आज धर्म मंडपात महिला नसती. पहिली क्रांती केली माझ्या जनाबाईनं. आणि दुसरी क्रांती जर कोणी असेल तर सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांनी दुसरी क्रांती केली. पहिल्यांदा मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. स्वतः अंगावरती चिखलाचे शेणाचे असणारे खऱ्या अर्थाने शिंतोडे उडवून घेतले, पण तरी सुद्धा आई माता माऊली शिकलीच पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला. मला असं नेहमी वाटतं बरं का, नेहमी वाटतं सावतोबा महाराजांचा विचार करत असताना, संत शिरोमणी पदाचा विचार करत असताना, संतांच्या शिरोमणी पदाचा विचार करत असताना आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख कसा मांडता येईल. कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे विचाराची परंपरा आहे. कीर्तन म्हणजे काय आहे? विचाराची अमृतधारा आहे. तेच अभंग आहे, तेच चिंतन आहे, तेच पठण आहे, पण पुन्हा 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 पुण्यतिथी, पुन्हा पुन्हा जयंती, पुन्हा पुन्हा साजरी करून आपण त्याच्यात ओथंबून घेऊन आपल्याला त्याच्यातला काय आनंद घेता येईल, काय विचार घेता येईल, काय त्याच्यातनं आपल्यात प्रगती करता येईल, एवढा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने कीर्तन आहे. आणि हे सगळं करत असताना कधीतरी मनाला एक प्रश्न पडतो, कधीतरी बारकाईने एक चिंतन करावं असं वाटतं की आपल्या कर्तृत्वाचा आलेख मांडत असताना संत शिरोमणी सावतोबा महाराजांनी हा विचारच बदलला. देव देव करत बसत असाल तर देवाच्या असणाऱ्या जवळ जाण्याची भीती वाटते. देवाकडे जायचं नाही, भीती वाटते. काम देवाकडे जाण्याची इच्छा होऊ देत नाही, इच्छा असून सुद्धा जाता येत नाही. पण मग आता मात्र काहीतरी बदल केला पाहिजे. आणि मग मात्र सावतोबा महाराजांनी विचार केला, आपण कोणत्या तरी एका पंथात जन्माला आलो पाहिजे. नीट ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. आपण कोणत्या तरी एका पंथात जन्माला आलं पाहिजे. बर, मग कोणत्या पंथात जन्माला यायला पाहिजे? एका अशा पंथात जन्माला यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये काहीतरी निर्मिती करता येते, ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी संपन्न करता येतं. आणि कोणतं काय कार्य करता येईल. सावतोबा महाराजांनी विचार केला, आणि विचार केल्यानंतर आता मात्र सावतोबा महाराज आपल्या असणाऱ्या कर्तृत्वाचा विचाराचा आलेख मांडतात. मी मगाशी सांगून गेलो, कर्तृत्व करत असताना आपण काय करतो हे आपल्याला माहीत असावं. आपल्याला कीर्तन वाजवायचं ना, कीर्तन करायचंय ना, कीर्तन गायचंय ना, नेमकं काय गायलं पाहिजे हे आधी विचार करावा लागतो. आणि मग ते प्रगती पथावरती येतं. विचार एक सुंदर तयार झाला. आता मात्र आपण एका नवनिर्मित क्षेत्रात जायचं. काय विचार केला? पहिला विचार केला, भारत सुसंस्कृत देश आहे, पण भारत पहिला जर कोणत्या असणाऱ्या क्रमांकावरती उंचीवर जात असेल तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान आहे, हो. सगळ्यात जास्त भारतामध्ये व्यवसाय नाही, सगळ्यात जास्त भारतामध्ये उद्योग नाही, सगळ्यात जास्त भारतामध्ये खऱ्या अर्थानं कुठलीही नोकरी नाहीत. मग काय सगळ्यात मोठं आहे? काय मोठं आहे? शेती मोठी आहे. हे माझ्या मनाचं नाही बरं का, विचाराची परंपरा सांगतो. सावतोबा महाराजांनी सगळ्यात मोठा पॉईंट निवडला आणि पहिल्यांदा विचार केला, एक काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सगळा जनसमुदाय जर शेती करत असेल ना तर आपण आता शेतीच निवडली पाहिजे. आपण स्वतः शेतकरी झालं पाहिजे. शेतकरी, हो. मग शेतकरी होण्यासाठी शेतकरी वेगवेगळे असतात बरं का. काही हंगामी असतात. हंगामी करतात का? हंगामी काही काळच काम करतात. सकाळी 9 वाजेपर्यंत 7 ते 9 करतात, 10 ते 5 ड्युटीला जातात, पुन्हा 6 ते संध्याकाळी 10 पुन्हा शेतात काम करतात. हंगामी. आणि काही पूर्ण वेळ काम करतात. सकाळी उठल्यापासून दिनरजनी हाची धंदा, उद्योगच नाही दुसरा काही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी शेवटपर्यंत. आणि त्यालाच विचारात घेऊन सावतोबा महाराजांनी एक विचार केला, आता मात्र आपल्याला शेतच करायचं, पण असं तसं हंगामी शेत करायचं. मग कसं करायचं? आम्ही शेत पिकवणार, पण असं हंगामी पिकवणार नाही. कसं पिकवणार? आम्ही जातीवंत शेतकरी होणार. आणि जातीवंत शेतकरी होऊन आम्ही आमच्या कर्तृत्वाचा आलेख, आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, आमुची
माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात आमची माळियाची जात आमची माळियाची जात आमची माळियाची जात आमची माळियाची जात शेत लावू बागायीत शेत लावू बागायीत आमची माळियाची जात आमची माळियाची जात आमची माळियाची जात जात आमची माळियाची जात शेतला बागायत शेतला बागायत आमची माळियाची जात आमची माळियाची जात आमची माळियाची जात आमची माळियाची आमची माळियाची जात शेत लावू बागायत. ऐका बरं का, शेती करायची पण शेती परंपरेच्या दोन लक्ष देऊन ऐका. मागच्या नाही येते का? हा येते काय ऐकायला? शेत लावायचंय शेत, पण असं तसं करायचं नाही. शेतात दोन प्रकार आहेत. चांगलं जर शेत असेल, पाण्याखालचं असेल, त्याला शेत आहे. पण आहे म्हणताना ते आमचं शेत साधं सुद्धा नाही. कसं शेत आहे? बागायत शेत आहे. बागायतदार आहोत, बागायत शेत आहे. पण एक सांगू का, बागायत शेत काहींचंच असतं आणि ज्याला पाणी नाही ना त्याचं कसं असतं? हा कोरडवाहू. त्यालाच काय म्हणतात? हा तुमच्या भागात तेच म्हणतात जिरायत शेत. कोरडवाहू शेत, जिरायत शेत आणि बागायत शेत. सावतोबा महाराज आपल्या शेताची असणारी विचारांची धारा मांडतात. आमचं शेत आहे पण जिरायत नाही. आमचं शेत आहे पण ते सर्वसामान्य नाही. आमचं शेत आहे ते बागायतदार शेत आहे. आम्ही बागायतदार आहोत. आमच्या असणाऱ्या कर्तृत्वाचा आलेख आम्ही मांडत आहोत आणि आमच्या कर्तृत्वाचा आलेख मांडत असताना आम्ही आमच्या कार्याचा कार्य गौरव करत आहोत आणि ते करणं हेच आमचं कर्तव्य आहे. विठाला विठाला. कर्तव्यनिष्ठतेच्या अधिकारावरती बागायत शेते हा विचाराची परंपरा आहे. ऐका. आणि जिरायत शेते ही संसाराची भूमिका आहे. आपण संसारात सदैव सुडकेत, सदैव जिरायत आहोत. पण थोडासा संसार बाजूला सारू, परमार्थ पुढे घेऊ. काहींचं असं मत आहे बरं का, थोडं स्पष्ट बोलतो. सर्वांना असं वाटतं की सावतोबा महाराज म्हणजे फक्त माळी समाजात आहेत म्हणून माळी समाजाचा उल्लेख आहे. हे दहादांत चुकीचं आहे बरं का. ऐका, स्पष्टता देतो. सावतोबा महाराजांनी जर विचाराची असणारी परंपरा जर मांडली असती ना, तर सावतोबा महाराज स्वतःच्या फक्त जातीपुरते मर्यादित नाहीत. ऐका, तुकोबरायांचा विचार, ज्ञानोबरायांचा विचार, संत परंपरेचा विचार माळी माळी कुणाला म्हणावं? ऐका, जुन्या काळच्या परंपरेमध्ये उत्तम जो शेती करायचा, ज्याची शेती उत्तम आहे, ज्याच्या शेतीमध्ये सदैव असणारं आनंदानं डोलणारं पीक आहे, ज्याच्या शेतामध्ये एका सर्वसामान्य एका छोट्याशा असणाऱ्या दगडाचा असणारा भाव सुद्धा दिसत नाही, त्याची शेती बागायत आहे. आणि आम्हाला बागायत शेत कशी करायची आहे? आम्हाला संसारूपी शेती करायची नाही आहे. आम्हाला ऊस, मकान, ज्वारी, गहू असं करायचं नाही. मग काय करायचं आहे? आम्हाला परमार्थरूपी शेती करायची आहे. काहींची शेती परमार्थात जिराईत चालते आणि काहींची बागायत चालते. तुम्हाला परमार्थातली शेती कळते का जिराईतातली? काही जिराईत शेती करतात आणि काही बागायत शेती करतात. काही बागायत करतात, काही जिराईत. जिराईत म्हणजे सांगू कशी? आज आला ना पुण्यतिथीला, हा बस 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 बस, पुन्हा पुन्हा पुढच्याच वर्षी. तवर सावतोबा महाराज कुणीकडे बघते, त्यांच्या मूर्तीला हार जातोय का, काय करतोय का तिकडे, हा काही गेलं नाही.
जिरायत शेती काय घेणं नाही हा? तेवढ्या पुरता महाराज आले की रामकृष्ण हरी, आणि इकडं संध्याकाळी परत त्याचीच वारी. हा, त्याची जिरायत शेती आयुष्यभर. याने दुसरं कधी सुचत नाही याला दुसरं काही. आणि काहींची मात्र बागायत शेती. सकाळी उठला की काकडा, दुपारी विष्णू सहस्त्रनाम, संध्याकाळी पुन्हा हरिपाठ, पुन्हा कीर्तन, पुन्हा बागायत शेती करणारी माणसं आहेत. आणि तुकोबराय विचार करतात, सावतोबा महाराज विचार करतात, जिरायत शेती करून भागायचं, बागायत शेती करावं लागेल. नुसती बागायत करून चालणार नाही, सगळ्यांना मिळून. का शेती एकट्याच्या जीवा होती का? हा, नोकरी एकट्याच्या जीवा, पण शेती 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 सगळ्यांच्या जीवावर. मग एकट्यानंच जर माळी समाजाचा विचार केला असता तर सावतोबा महाराजांनी अभंगात म्हणायला पाहिजे होतं, माझी माळी याची जात शेतला उबागाईत. माझी म्हणायला पाहिजे होतं ना, माझी म्हणत नाहीत. काय म्हणतात? आमुची. कोण आमुची? तुम्ही सुद्धा त्यातलेच, मी सुद्धा त्यातलाच, वाजवणारा त्यातलाच, गाणारा त्यातलाच, ऐकणारा सुद्धा त्यातलाच. आणि सावतोबा महाराजांच्या अंतःकरणामध्ये विचार घेऊन जो जगतो ना, तो सुद्धा त्याच समाजातला विचार करतो. का? ही सुद्धा एक शेतीच आहे. हा देह म्हणजे एक शेती आहे. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रियाच्या जीवावरती हा असणारा जीवाचा असणारा जीवरूप सुखरूप प्रवास होतो. पण या जीवाच्या असणाऱ्या देहाच्या असणाऱ्या पटलावरती आपल्याला जर ही शेती, हे पीक त्या पांडुरंग परमात्म्याच्या द्वारापर्यंत जर फुलवायचं असेल, काय करावं लागेल? एकच काम करावं लागेल. या शेतीत पाणी घालावं लागेल, या शेतीत खतं टाकावी लागतील, या शेतीला जपावं लागेल, सांभाळावं लागतील. तुम्ही महाराज म्हणतात कोणती शेती आहे, कोणत्या शेतीचं कोणतं पाणी आहे? अहो, देह हाच एक शेती आहे. आणि या देहरूपी शेतीला खऱ्या अर्थानं पाणी घालायचंय हरिपाठाच्या रूपानं. हा, झाडाला रोज पाणी घालावं लागतं ना, रोज नित्यनियमानं हरिपाठ करायचा, तेव्हा या शेतीला पाणी मिळेल. ज्ञानेश्वरीची 4 पानं वाचायचे म्हणजे युरिया टाकल्यासारखं होईल, कधीतरी शेताचा खत टाकल्यासारखं होईल, कधीतरी त्याची असणारी खऱ्या अर्थानं चाचपणी करावी लागेल, कधीतरी चांगदेव महाराजांसारखा अहंकार गाळण्यासाठी त्याच्या हातात खुरपं घ्यावं लागेल, चांगदेव पासष्टसारखा अधिकार मिळवावा लागेल. आणि एवढं सगळं केल्यानंतर, एवढी सगळी उज्ज्वल परंपरा मिळाल्यानंतर आपल्याला त्या असणाऱ्या पांडुरंगापर्यंत जाण्याची गरज वाटणार. विठ्ठल पाहिला नळा, सौदामध्ये केला मळा, विठ्ठल पायी गोवला गळा, विठ्ठल पायी गोवला गळा, विठ्ठल पायी गोवला गळा. सौदामध्ये केला मळा, सौदामध्ये केला मळा, विठ्ठल पायी गोवला गळा, विठ्ठल पायी बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला वाटत असेल काय म्हणलं, काही कळलं नाही, मी सांगतो ना, पण त्यांच्यासाठी एकदा जोडा. मी नेहमी सांगत असतो बरं का, माझ्या कीर्तनाला एखादी म्हातारी गवळण लागतीच. हा, अशी असावं लागते ती बाजूला. सावता म्हणे केला मळा आणि विठ्ठल पाहिला डोळा. विठ्ठलानं पाहावं, आपला मळा पाहिला तो मोकळा नाही, पण त्यांचा मळा पाहायला येतो. कुणाचा मळा पाहायला येतो? त्यांचा मळा पाहतो. कोण येते? ते संत शिरोमणी सावता महाराज आहेत. त्यांचा मळा पाहायला येतो आणि एकच मुखामध्ये नामस्मरण करतो, जयघोष करतो, आनंद करतो. आणि आनंद करतो, त्या आनंदात भजन करत करत तल्लीन होतो. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. हा, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. काय कीर्तन आम्हाला उक्त दिले का काय? आ लका सावतोबाच्या बरोबर सावतोबाची जनाबाई सुद्धा म्हणायची. दैवमाळीच्या पोटाला ही 2 लेकरं जन्माला आली. एकाचं नाव परसोबा आणि दुसऱ्याचं नाव डोंगरोबा. नवरा बायकोला लेख व्हावा म्हणून प्रयत्नवादाचा भाऊ दैवमाळी करतोय. दैवमाळी करत असताना पोटाला एक संतती प्राप्ती व्हावी म्हणून विचार करतो. आणि त्या संततीच्या असणाऱ्या मुखदगत गादीचं कर्तृत्व एवढं मोठं झालं, ते नुसतं सावतोबा राहिलं नाही, ते संत शिरोमणी झालं. त्यांच्या दरबारात बसला याची जाणीव ठेवून कमीत कमी आपल्या मुखात नाम घ्यावं का नाही? हा, दाढ भरली वय आपल्या तोंडाला म्हणायला. हा, एकदा जोरदार हात वर करा असे छान. गायक माग म्हणू नका, नुसते टाळ वाजवा. पहिल्यांदा महिला म्हणतील आणि मग पुरुष वर्ग म्हणेल. जो म्हणणार नाही त्याच्यावरती सावतोबा लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही.
विठ्ठल 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 विठोबा. महिला विठ्ठल 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 विठोबा. वा वा वा. विठ्ठल 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 विठोबा. वा वा. वा वा. महिला सरस. अरे जीवन आला का नाही म्हणा. विठ्ठल 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 विठोबा. विठ्ठल 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 विठोबा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार संत शिरोमणी सावतोबा महाराज की. तिकडं औसा गाव होता. औसा ऐका, माढा तालुक्यात औसा गाव आहे पलीकडच्या बाजूला. हे खरं गाव आहे महाराजांचं. पण काय झालं, दुष्काळ पडला जिरायत भागात. आणि जिरायत भागात दुष्काळ पडला म्हणून आता विचारांची क्रांती केली. आणि विचारांची क्रांती केल्यानंतर आता मात्र विचार बदलला. आणि बदललेला विचार या न्यायापर्यंत आला, आपण कुठंतरी बाजूला आता चांगल्या असणाऱ्या बागायत क्षेत्रात गेलं पाहिजे. आणि बागायत जायचं म्हणून कुठं बागायत निर्माण होईल म्हणून इकडं तिकडं पाहिलं. बागायत यालाच म्हणतात जिथं हिरवळ जास्त आहे. बागायत त्यालाच म्हणतात जिथं पाणी जास्त आहे. पाणी नाही बागायत झालं असं होत नाही. हिरवळ नाही बागायत झालं असं होत. गळ्यात माळ नाही निवार करी होत नाही. हा हा काही काही म्हणतात मी खात नाही पण माळ नाही. का का खात नाही तर मला असं वाटतं खात नाही ना मग माळ पहिली घाल. तुझ्या असा अचानक जर गपक्यास गेलाच, जाऊ नाही तू पण गेलाच, तर जाता जाता तेवढं महाराजाला तेवढी चिठ्ठी तरी घरच्यांना आदर्श अभिमानानं देता येईल की गडी माळकरी होता. हा बागायत आहे पण बागायताला पाणी लागतं. मग कुठं आलं पाहिजे. आरण हे नाव आहे ऐका, पण हे आरण नाव पडलं कसं. सावतोबा महाराजांनी प्रवास चालू केला आणि अरण्यात आले. आणि अरण्यात प्रवास करत 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 अरण्यात प्रवास करायचा आहे. आणि अरण्यात केलेल्या प्रवासातनं एक वस्ती तयार झाली. वस्तीची खऱ्या अर्थानं रूपकता तयार झाली. कुटुंब वाढलं आणि वाढलेल्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं विस्तृत स्वरूप झालं. आणि विस्तृत स्वरूपातलं खऱ्या अर्थानं आदर्शवत एक नाव तयार झालं. ते नाव म्हणजे खऱ्या अर्थानं भेंडी अरण. अरणगाव महाराजांचं आहे आणि अरणगावात महाराज राहत आहेत. पण मला एक आनंद वाटतो बरं का, आजपर्यंत जगाच्या पाठीवरती अनेक संत होऊन गेले, अनेक परंपरा होऊन गेल्या. त्या संतांमुळे त्या विभागाला त्या क्षेत्राला कार्यता असणारी भूमिका मिळाली. पण इतकं सगळं जरी मिळालं ना तरी इथं मात्र एक नवलाई आहे. इथे एक आनंद आहे. काय आनंद आहे. आत्तापर्यंत संत मोठे झाले, पण संत मोठे होत असताना संतांच्या बरोबरीचं कार्यकर्तृत्व त्यांच्या आईवडिलांना समाजाला मिळालं. आत्तापर्यंत एखादं लेकरू मोठं झालं, एखादं लेकरू मोठं झालं, त्या लेकराच्या मोठेपणाचं कर्तृत्व त्याची धन्यता त्याच्या आईवडिलांना मिळाली. पण एक विशेष वाटतं बरं का मला इथं कधीतरी, कर्तृत्व एका सर्वसामान्य असणाऱ्या एका शेतकऱ्याचं, पण धन्यता समाजाला मिळाली यात नवल नाही. धन्यता आईवडिलांना मिळाली यात नवल नाही. धन्यता आजोबांना मिळाली यात नवल नाही. धन्यता जाती व्यवस्थेला मिळाली यात नवल नाही. मग कुणाला मिळाली धन्यता. महाराज नवलच आहे. कुणाला मिळाली. अभंगाचं पहिलं चरण. धन्यते आरण रत्नाचे ते खान. 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 धन्यते आरण
जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो धन्य ते आरण रत्नाची ठिकाण जन्मला निदान सावता तो जन्मला निदान सावता तो जन्मला निदान सावता 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 धन्य ते अरण रत्नाची ती काय धन्यता आहे. पहिल्यांदा गावाला धन्यता मिळाली बाबा. अरणगाव साधं नाही, अत्यंत साधं आहे. गेलाय का कधी गावात अरणला? फार मोठं आहे का? रस्त्यावर आहे का? फार मोठं आहे का? नाही नाही नाही, साधं गाव आहे, छोटं गाव आहे. पण काय क्रांती झाली, किती मोठी क्रांती झाली. एका सत्पुरुषाची कीर्ती महान झाली आणि त्या असणाऱ्या अरण गावाला धन्यता मिळाली. एक पण त्यातही नवालाही सांगू का, दोघांची चर्चा चालू झाली. कोण दोघं? थकलेले दोघं. आषाढीला आलेल्या गर्दीकडे पाहत पाहत असणाऱ्या थकवा घालवण्यासाठी आता त्याला उशी देण्यात आली, तेलाचं मर्दन करण्यात आलं. आणि तो थकला तसा तुम्ही थकू नये म्हणून बाहेरच्या उभा असणाऱ्या उन्हातल्या माझ्या मित्रांना विनंती आहे, ऐका येते का? थोडं अलीकडं थोडंसं तुम्ही सावलीत आला तर बरं होईल. अजून 15 मिनिटं कीर्तन चालायचं आहे. एखादा तुमच्यातला चक्कर येऊन पडला तर इथल्या दापाची गर्दी पळापळी होईल. तुम्ही आत येऊन थोडंसं बसा अशी विनंती आहे. आतमध्ये इथं मधली जागा आहे, इथं थोडंसं येऊन बसा म्हणजे वयस्कर लोकांना त्रास होऊ नये. 15 मिनिटात मी पुष्पवृष्टीपर्यंत येणार आहे. विठाला विठाला. ऐका, कर्तृत्वाचा अधिकार संपन्न झाला, कर्तृत्वाची गादी एकनिष्ठ झाली, कर्तृत्वाचा संपन्न भाव निर्माण झाला आणि दोघांची चर्चा चालू झाली. दोघं तेलाचं मर्दन करण्यात आलं होतं, पाठीला उशी देण्यात आली होती आणि माझा देव विसावला होता बरं का. पांडुरंग परमात्मा त्या असणाऱ्या उशीला टेकून जरा विचारच करतायत. जरा गर्दीत नाही, ज्या वर्षी जास्तच होती नाही, पाऊस नव्हता, पाणी नव्हतं, सगळेजण आपल्या असणाऱ्या दर्शनाला आले होते. बरं त्याचीच इच्छा आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका. मज सांगत असे गुज पांडुरंग, त्यालाच वाटतंय वाट पाहे उभा. वाट पाहतो, वाट आणि वाट पाहून पाहत नाही हो. काही नगाईन गुरण धुरण सुटतं वय ते. हा 80ला गेलं तरी म्हातारं म्हणतं नाही ना, त्या शिडीला मला माझ्याविषयी करमत नाही. आता ह्याच्याशिवाय शिडी मरायचीच होती. हा वारीला एखादं जर नसलंच यायचं ना, ती नुसतं पुढं ढकलत असतं. येऊ की पुढच्या वर्षी, येऊ की पुढच्या वर्षी, येऊ की पुढच्या वर्षी. वर्ष उजाडतच नाही, ह्याचंच वर्ष श्राद्ध येतं. हा जाणाऱ्याला काय हो, दोघांच्या कप्पात अभिमान तर झाला नाही ना. सगळेच येत असतील हो, मग सगळे येतात नाही तर कसं, सगळेच येतात. अगं निष्ठावान भक्ती करणारे सगळेच येतात. सगळे येतात हो, सगळेच येतात. पण खरं सांगू का तुला, खरं सांगू, काहींना नाही जमत, काहींना बायकोशिवाय करमत नाही, ते घरीच थांबतात. काहींना सोनाबाळांशिवाय करमत नाही, ते घरी थांबतात. काहींची नातवंड आणि काही कामाच्या कर्तव्यात गुंतलेत. असे निम्मे अर्धेत बरं का, की ज्यांचं कर्तव्य त्यांना जाऊ देत नाही. आणि मग हो त्यांचं काय कसं आहे, त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा होत नाही का? अगं होती की, तळमळतो की त्यांचा जीव. 1000 वेळा मनात विचार करतात की लाहीलाई होती त्यांच्या देहाची. पण इतकं सगळं असताना, इतकं सगळं पाहत असताना त्यांना तुझ्याकडे येता येत नाही. मग काय करता येईल? तुमच्याकडे नाही येता येत ना. गंमत सांगू का तुला, सांगू का तुला? चल, त्यांची तळमळच तुला दाखवतो. हात धरला तिचा आणि विटेवरून उतरला खाली. कळतंय ना तुम्हाला? विटेवरूनच उतरला. ज्याच्या विटेला पाहण्यासाठी लाखो जनसमुदाय महाराष्ट्राच्या मातीतनं फिरून फिरून येतो आहे. ज्याच्या विटेला पाहण्यासाठी, ज्याच्या असणाऱ्या कमरेवरच्या असणाऱ्या खऱ्या अर्थानं हातांकडे पाहण्यासाठी, त्याच्या मकर कुंडलाकडे पाहण्यासाठी, त्याचं सुंदर ते देहन पाहण्यासाठी लाखो वारकरी जिथून येतात, तोच विटेवरून खाली उतरला. तिचा हात हातात धरला म्हणला चल. बसले गाडीवर दोघं जण, फडफड फडफड. झाला प्रवास चालू. आणि प्रवास असो चालू झाला, असा चालू झाला. असं विटेवरून अचानक निघून कधी कुणाला न सांगता तुम्ही जेवला नाही, खाल्ला नाही. अहो कुणालाच नाही सांगितलं. कमीत कमी मित्राला तरी जाता जाता सांगून जावं का नाही? जाता जाता मित्राला तरी हाक तरी मारावं. कमीत कमी टाकणं तर टाकावं चाललोय म्हणून. हा मित्र प्रेम भंडारी संत श्रीमंत संत नामदेवराय, जाता जाता म्हणावं की नाही? म्हणलं नाही काही नाही, तसेच निघाले 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 निघाले. अरणच्या पुढे अलीकडच्या बाजूला खऱ्या अर्थानं लहुळ नावाचं गाव आहे.
आणि हातापायानं अपंग असणारे एक माझे कुर्मादास विचारानं श्रेष्ठत्व गादीचा अधिकार संपन्न खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी आर्त अंतःकरणानं जाण्याचा प्रयत्न करतायत. 9वीला पोचायचं, दशमी उजाडली, एकादश झाली, पौर्णिमा संपली, जाता नाही आलं. काय करायचं? पांडुरंगाच्या असणाऱ्या बरोबरीनं पांडुरंग ख्रिस्तीचा रूपाचा विचार केला आणि ख्रिस्ती रूपानं दर्शन दिलं. कुर्मादासांचं तिथं समाधीस्थ अवस्था प्राप्त करून दिली आणि पुढं प्रवास चालू केला. कुठं जायचंय अचानक असं घेऊन गेला. तोपर्यंत इकडं हाहाकार मांडला, विचाराची संपन्नता निर्माण झाली. इकडं मात्र नामदेवराय व्याकुळ आहेत, ज्ञानोबाराय व्याकुळ आहेत. कुठं गेला देव? कुठं गेला? अचानक सोडून जात नाही. अहो शेजारी ती माझ्याशिवाय नाही, काकडा माझ्याशिवाय नाही, दुपारचा प्रसाद माझ्याशिवाय नाही, मी असल्याशिवाय जेवत नाही. आणि मला न सांगता गेला कुठं? व्याकुळे दहाय मोकलून रडतायत माझे नामदेवराय महाराज, दहाय मोकलून रडतायत माझे श्रीमंत संत खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराय विचार करतायत. दोघेही व्यथित आहेत आणि व्यथित झालेल्या प्रवासानं खऱ्या अर्थानं हळूहळू प्रवास चालू केलाय. ऐका, आणि जसा प्रवास चालू केलाय तसा प्रवासाच्या दिशेनं वाटचाल करत 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 प्रवास चालू झालाय. आणि प्रवासाच्या दिशेनं आता मात्र त्या असणाऱ्या अरण गावात आलेत. ऐका, जरा गडबड करू नका मुलांनो, थांबा. मला फक्त समाधी प्रसंग सांगायचा, संपलंय आपलं कीर्तन. निघाले 2 जण आणि त्यांना शोधण्यासाठी आले 2 जण. मागून नामदेवराय पाठलाग करतायत, मागून ज्ञानोबाराय पाठलाग करतायत. आणि आता मात्र पाठलाग लोक म्हणतात लपंडाव खेळतो. त्याला कुठं लपंडाव खेळावा सांगावं लागतं का? तो कुठं अहो लपवा लपवा जग जेठी, त्याला लपवावा लागतो, त्याला धरावा लागतो. तो सापडत असतो का? निघालाय तो आणि न सांगता निघालाय. व्याकुळ आहेत नामदेवराय महाराज आणि नामदेव व्याकुळ आहेत, ज्ञानोबाराय व्याकुळ आहेत, विचार करतायत काय करावं काय करावं काय करावं. आणि आता मात्र त्यांना लगेच मी सापडू नये म्हणून तुला माझा एकनिष्ठ भक्त दाखवायचा, जो संसारात रत आहे, अधिकाराच्या गादीवर आहे, पण माझ्या दर्शनाला मात्र अजून आलेला नाही. पण त्याच्या अंतःकरणातली भक्ती मात्र अजून कमी झालेली नाही. कोण आहे असा? कोण आहे असा? अगं नाव सांगण्याची गरज नाही, चल तुलाच दाखवतो. अहो असं इथं एखाद्या मंदिरात घेऊन जावं, मठावत घेऊन जावं, साधू पुरुषाचं दर्शन आहे ना, वृंदावनला जावं, काशीला जावं, मथुरा करावी, अयोध्या गाठावी, आणि इकडं कुठं हे रानावनात कुठं तरी कुठल्या बांधाने घेऊन चाललाय. अगं तो इथंच आहे, त्याच्याकडं वृंदावन नाही, त्याच्याकडं अयोध्या नाही, त्याच्याकडं मथुरा नाही, त्याच्याकडं काय आहे सांगू का? त्याच्याकडं कांदा आहे, त्याच्याकडं मुळा आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी विठाई माझी, विठाई माझी. कांदा त्याच्याकडे, मुळा त्याच्याकडे. अगं तीच विठाई माझी. अगं बघ 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 बघ, त्याच कांद्यात, त्याच 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 कांद्यात तो उभा आहे. त्याच कांद्याच्या पाटावरती तो पाणी धरतो बरं का. बघ रुक्मिणी त्याच्याकडे बारकाईनं पाहते. हा
धोतर अर्ध वर आहे, बाराबंदी घातलेली आहे, मुंडासं घातलेलं आहे, आणि तो तुमच्यावरती प्रेम करतो. हो, तोच करतो, त्याचाच अधिकार आहे. आणि याच्या करता आला हो का? कांद्याला असा व्यवहारात बाजार नाही. हे जागेत का? हा, कांद्याला बाजार आहे का? हा, कांद्याला बाजार नाही. पण त्या सावतोबाने कांदा लावला, त्या कांद्याला इतका अधिकार प्राप्त झाला. महाराज गाथ्यात कांदा आला. काय अधिकार आहे? एक सांगू का तुम्हाला? गाथ्यात कांदा आला त्याचं काय कारण आहे माहितीये का? संसार रूपी सागरात त्या विठाईचा असणारा कांदा माथ्यात आला म्हणून गाथ्यात आला. त्या सावतोबा महाराजांनी हा विचार प्रगट केला. काय केला? जे कराल ते कराल, समयासी सादर व्हावे, देवे ठेविल तैसे राहावे. जैसं मिळेल, जसं मिळेल तसं राहण्याची आमची तयारी आहे, तशीच जगण्याची तयारी. अगं तोच बघ, तो तुमच्यावर प्रेम करतो. हो, चल आपण जाऊ. लवकर दोघं जण त्याच्या शेजारी जाऊन उभे राहिलेत. पाहिलं त्याच्याकडं, समोर उभा राहिला, आणि उभा राहिल्यानंतर त्याचं भजन चालूच आहे. आणि भजन करता 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 त्याला एक दिव प्रकाशाची असणारी चेतावणी झाली. अगं कोणीतरी माझ्याजवळ आलं, अगं कोणीतरी माझ्याकडे आलं, कोणीतरी मला भेटायला आलं. म्हणून विचारात पाहिलं ना, मागं भिरकावून पाहिलं तर दिव्य पिरेज, प्रकाश चिंतामणी, चतुरातो शिरोमणी, अलंकाराची भूमिका, स्थितप्रज्ञ भाव, आनंदाचा कंद सखा पांडुरंग, रुक्मिणी स्वरूप पांडुरंग परमात्मा रुक्मिणी सहित साक्षात प्रगट झाला. काय आनंद झाला असेल हो, काय भाग्य आहे. आपल्याला त्याच्याकडे जाता येत नाही, पण तो आपल्याला भेटायला आल्याशिवाय राहत नाही. काय कर्तव्य, काय अधिकार, काय गुणगान असेल, तो समोर पाहिला, आणि जसा पाहिला तसा त्या देवाची असणारी अस्वस्थ भूमिका पाहिली. अरे बाबा काय झालं? काही झालं नाही. माझ्या मागं 2 चोर लागलेत. माझ्याकडच्या असणाऱ्या धनद्रव्य ज्ञान संपन्नतेचा भाव त्यांना पाहिजे. प्रेमानं गिळण्याची परंपरा त्यांनी चालू केली आहे. आणि आता मात्र एक कर, मला कुठंतरी कुठं लपवता येत असतं का? अरे तुझ्यासारख्या ब्रह्मांड नायकाला कुठं? विठ्ठला जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अरे सूर्यप्रकाश सहस्त्ररश्मी, तुला कुठं लपवू? तू लपवण्यासारखा नाही. तुझ्यामुळे आम्ही प्रकाशमान आहोत, तुला काय लपवणार? मलाच माझं चिंतन सांगून तुझं आध्यात्मिक ज्ञान मला देऊ नको. मला लपव. पहिलं मला लपव. कुठंच लपवता येत नाही देवा. कुठं जा, कांद्यात लपता येत असतं का? 1.5 फुटाचा कांदा, 1.5 फुटाच्या कांद्यात 4 फुटाचा देव रखवत नाही. कांद्यात नाही, मग घासात नाही, मग मकात लप, उसात लप, जिथं लपता येईल तिथं लप. सगळीकडं लपता येईल, पण जनाबाई मागून सांगते, कांद्यात लपला तर सापडल. कांद्यात सापडल, घासात सापडल. मग काय करावं लागेल? अहो लपवला ना, आधी ज्यांनी लपवला त्यांचा थोडा अधिकार घ्या. आतापर्यंत त्याला कोणी लपवला त्यांचा अधिकार घ्या. आणि ज्यांनी जसा लपवला तसा विचार करा. कळालं नाही? बाईचं डोकं जसं चालतं तसं यांचं चालत नाही. कसा लपवला? आधी कुणी लपवला मला आठवत नाही. आता अचानक लपवत. अगं लपव, कसा लपवता येईल? हृदयी बंदी खाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला. हृदयी बंदी खाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला. ओ दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, हरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. हृदयी बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदयी खान केला, हृदय बंधन केला. ओ धरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. हृदयी बंदी खाना केला, त्यात विठ्ठल. आधी कुणीतरी कोंडलाय त्याला. काय केलं? हृदयात बंदी खाना केला. मग काय करू? हातातला वेळ आहे ना, समोर घेतला आणि विचाराची असणारी समग्र भूमिका पाहिली. आणि कोणत्याही क्षणाचा न विचार करता आपला असणारा खऱ्या अर्थानं छातीच्या भागावरती विळा ठेवला. आणि तर दिशेनं छाती अशी कापड फाडल्यासारखी फाडली. जशी छाती फाडली, देवा इथं लपा, इथं लपा, इथं लपा. का? इथंच लपता येतं, इथंच थांबता येतं. आणि इथं एकदा का तुम्ही लपला ना की आमचं अंतकरण प्रगट होतं. देवा तर इथं लपा, इथं लपा. देवानं टून दिशी उडी मारली. देव सावतोबांच्या असणाऱ्या हृदयात 60वीला हरी, हृदय संपुष्टी. तो अंतकरणात साठवायचा आहे, त्याला अंतकरणात ठेवायचंय. का? सावताच सागर आहे.
सावतात सागर आहे, तेच प्रेमाचा आगर आहे. पाण्याचा एक थेंब आहे, तो असा वरून टप्प दिशेनं सागरात पडला ना, त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. कळतंय तुम्हाला? सागराचा एक थेंब पाण्यात टाकला की सागरासारखा होतो. एखाद्या असणाऱ्या मोठ्या वस्तूचं एखाद्या असणाऱ्या छोट्या वस्तूमध्ये रूपांतरित होत नाही महाराज, पण छोट्या वस्तूचं मात्र मोठ्या वस्तूत नद्या अनेक आहेत, पण त्या समुद्राला मिळतात आणि समुद्रमय होऊन जातात. तसा सावता सागर आहे आणि पांडुरंग परमात्मा त्याच्यामध्ये विराजमान होतोय. आणि असा पांडुरंग जर विराजमान झाला, काय होईल? अंतःकरणामध्ये त्याला हृदयामध्ये साठवण्याची ताकद निर्माण होईल. लपला देव पण चतुरा तो शिरोमणी. सगळा लपला नाही हो, पितांबराचा एक असणारा शेल्याचा असणारा भाव बाहेर ठेवला आणि सांगितलं, आता मी इथं निश्चिंत आहे. किती चोर आले तरी घाबरत नाही. इकडं ढसाढसा रडत माझे नामदेवराय आलेत. नामदेवराय म्हणतात, माझा देव कुठं पाहिले का? माझ्या देवाला कोणी पाहिलं का? माझा देव कुणी पाहिला का? देव कुणी पाहिला का? सावतोबा दिसतात आणि सावतोबांना पाहिल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात, बाबा इथं कुणी आलं होतं का हो? जोडीनं कुणी आलं होतं का हो? विटेवर तीही नाही, विटेवर तोही नाही. आमच्या असणाऱ्या नजरेला चुकून या दोघांनी कुठं धूम टोकली कळे ना, कुठं आलेत काही सापडे ना, तिथं आम्हालाही यावं लागलं. देवाला नामदेवराय आलेत, ज्ञानोबाराय आलेत, कुठं पाहिला का? कुठं पाहिला का? कुठं पाहिला का? नामदेवरायांचे डोळे ढसाढसा रडतायत, पण ढसाढसा रडणाऱ्या त्या नामदेवाला असणारी प्रचिती देणारं ज्ञान त्याच्या सोबत आहे. त्या ज्ञानानं सांगितलं, हे नामदेवा रडू नका, रडू नका. काय झालं? सापडला तो, सापडला. सापडला कसा सापडला? इथं तिथं नाही बाबा, तो लपलाय आता. आणि कुठं लपलाय? कुठं लपलाय? ते लपलेलं स्थान दाखवलं. काय स्थान आहे? साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता. त्रैलोक्याचा साठविला दाता. त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता. त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्यांची सागरे प्रेमाचे आगरे, सावता सागरे प्रेमाचे आगरे. साठविला दाता, त्रैलोक्याचा. साठविला दाता, त्रैलोक्याचा. सावता सागर, सावता सागर, प्रेमाचे आगर. सागरे आगर. सापडला पण त्याला साठविला. साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि म्हणून धन्यता आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. मला असं वाटतं त्या देवावरती इतकं प्रेम करावं की त्या देवानं आईवडिलांना धन्यता देण्या इतकी त्याची ताकद निर्माण व्हावी. घरी येऊन सांगावं, तू माझा भक्त आहे. घरी येऊन बोलावं, तू माझा भक्त आहे. काय मोठी उज्ज्वल परंपरा आहे. देवाचं भजन काय केलं तर तो देव तुमच्या दारात येतो. फक्त भजन करणं एवढंच आपलं काम आहे. मग आपण ते केलंच पाहिजे. सावतोबा महाराजांची पुण्यतिथीला सुरणे गावात आणि भव्य दिव्य जनसमुदाय सर्वांना विनंती, महिला पुरुष सगळे उभे बसलेले, ज्यांना ज्यांना माझा आवाज जातोय, उंच हात वर करायचे. मला दिसोत अथवा नको दिसोत, मला काही दिसले नाही तरी चालेल, पण कोणाला वाटतं ना की माझ्या पांडुरंगानं मला पाहावं, त्या पांडुरंगाला दिसण्यासाठी जसा सावतोबांनी पुकार केला तसा तुम्ही सुद्धा या कीर्तनाच्या निमित्तानं सगळ्यांनी हात वर करून त्याचा पुकार करायचा आहे. सर्वांना उंचच्या उंच हात विनंती आहे. मागचे उभे असणारे त्यांनी सुद्धा करा. देवाला तुम्ही सुद्धा आवडले पाहिजेत. देवाच्या घरी, देवाच्या जवळ तुम्ही सुद्धा गेले पाहिजेत. अशा आनंदानं स्थितप्रज्ञ अवस्थेनं गोड असं त्याचं असणारं सुंदर भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हार घ्या, चला हार घ्या. विठोबा
विठोबार घुमाई आहा विठोबार घुमाई आहा विठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई धन्य त्या रेण रत्नाची ती खाण जन्मला निधान सावता तू सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. ऐका, सुंदर अशा संपन्न वातावरणामध्ये आज सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं गोड अशा वातावरणात सुंदर असा आज असणारा हा सुंदर सोहळा तुमच्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आज संपन्न होतोय. पुण्यतिथी दरवर्षी होत राहणार. आपण जाणार तरी सुद्धा पुण्यतिथी बस 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 एवढं लक्षात ठेवा. आपण जाणार पण आपली पुण्यतिथी कोणी नाही घालणार. पण आपण जरी गेलो तरी सावतोबा महाराजांची मात्र पुण्यतिथी होत राहणार. आणि मग सावतोबा महाराजांचं जर कार्यकर्तृत्व त्यांच्या कर्तव्याने एवढं मोठं होत असेल तर आपणही त्यांच्या कर्तव्याची दखल घेतली पाहिजे. एक सांगू का, सावतोबा महाराजांचा विचार फार उत्तम आहे. सावतोबा महाराज कृषीप्रधान आहेत. सावतोबा महाराज विचार संपन्न आहेत. कर्म प्रवृत्तीच्या कर्म प्रबंधकाचे अधिकारी आहेत. महाराज त्या आईकडं पाहिलं ना, आईकडं त्या आईला प्रेम दिलं ना, प्रेम एक दाना पेरला ना, 1000 दाणे देण्याची ताकद त्या आई निर्माण करते. त्या आईचं कर्तव्य किती मोठं आहे. आणि तिच्याशी नाळ जोडली सावतोबा महाराजांनी, तिच्याशी एकरूपता जोडली. ती अशीच मिळत नाही. आपल्याच घरात आपल्याच बाजेवरती आपल्याला झोपा लागत नाहीत. त्या झोपा सावतोबा महाराजांना त्यांच्या रानात लागतात. का? सुख, समाधान, आनंद काय असू शकतं याची संपन्नता माणसानं आपल्या कर्तव्यानं केली पाहिजे, आपल्या अधिकारानं केली पाहिजे. कधीतरी आपण आपल्या जीवाचं सुख भोगलं पाहिजे. आणि आज या सुखाच्या परिचयाचा असणारा भाव तुमच्यासमोर मांडत असताना आज लासुर्णे गावामध्ये हा सुंदर सोहळा संपन्न होतोय. वास्तविक पाहता लासुर्णे गाव हे माझं जुनं परिचित आहे, नात्यानं परिचित आहे आणि प्रेमसंबंधानेही परिचित आहे. पहिलं नातं सांगायला गेलं तर लासुर्णे गावचं भूषण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार, ज्यांच्या नावामुळं लासुर्णे गावाची सुद्धा एक छाती अभिमानानं उंचावते, ते असणारे रामायणाचार्य, भागवत कथा प्रवक्ते आदरणीय गुरुवर्य माधवजी महाराज रसाळ. आदरणीय रसाळ महाराज हे खऱ्या अर्थाने या भागाचं भूषण आहे. त्यांचं नाव घेताना पण थोडं भरून येतं अंतःकरणामध्ये की त्यांच्या नावामुळेच आम्ही पण उभे आहोत. नीलकंठेश्वर मंदिरामध्ये मी 10वीला असताना 5वीला असताना इथं आलेलो आहे. आणि कसा परिचय ते नातंही आता सांगून जाता जाता माधव महाराज रसाळ हे आमचे आत्यांचे जावई आहेत. वडगाव रसाई त्यांची सासरवाडी. आणि नातेसंबंधानं माझ्या आत्यांची मुलगी महाराजांना दिली. आणि अजून दुहेरी नातं पुन्हा लासुर्णे गावाशी आम्ही जोडलं. आणि माझी बहीणही आता महाराजांच्या मोठ्या चिरंजीवाला माझी बहीणही दिली. आणि संबंधानं खऱ्या अर्थानं आज हा दुहेरी संगम आणि तत्संबंधानं हा नात्याचा परिवार एका बाजूला, नातेसंबंधानं लासुर्णे गावचा परिचय एका बाजूला. आणि ज्यांच्यामुळं मी आज तुमच्या दर्शनाच्या निमित्तानं उभे आहोत ते खऱ्या अर्थानं आमचा भोसले परिवार. आदरणीय मला वाटतं श्री मच्छिंद्र निवृत्ती भोसले सर आणि तथागत त्यांच्या धर्मपत्नी आमच्या भोसले मॅडम किंवा आदलिंग मॅडम असं दोन्ही नावाचा त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण माहेरचं आडनाव त्यांचं आदलिंग आहे. आणि या दुहेरी संगमातनं खऱ्या अर्थानं त्यांचा असणारा माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती असणारा प्रेमसंबंध, आमच्या कौटुंबिक जिव्हाळ्यातनं खऱ्या अर्थानं मला 2-4 महिन्यापूर्वीच ही सेवा माझ्या वाट्यावर या भोसले परिवारानं दिली. आणि तत्संबंधानं तुमच्या सर्वांची उपस्थिती आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मला विशेष बोलवलं. तत्संबंधानं तुम्हाला सगळ्यांना भोसले परिवाराला धन्यवाद देतो, संपूर्ण असणाऱ्या समाजाला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्याच भागातील वैभव, एक वारकऱ्यांवरती प्रेम करणारं खऱ्या अर्थानं कणखर नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे. वास्तविक पाहता मुळात मला आनंद वाटला. राजकीय पटलावरती काम करणारी सगळीच माणसं फार क्षणिक कालावधीसाठी सभा प्रचार दौरे करत असतात. पण या भरणे परिवाराचं एक कौतुक आहे, मला आवडतं त्यांची गोष्ट. मामांचा माझा व्यक्तिगतही परिचय चांगल्या पद्धतीनं आहे. हे बाकी प्रचार सभेत दौरे असू द्यात, घाई करू देत, काही अडचण नाही. पण आध्यात्मिक वातावरणामध्ये ही मंडळी सगळं प्रेम व्यक्त करतात. आणि तत्संबंधानं मामांचं माझ्यावर एक कृपा अभिलाषी प्रेम आहे.
माझ्या घरच्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये मामा नित्य हजर असतात आणि आज मामांच्या धावत्या प्रवासामध्ये जरी त्यांना येणं शक्य नसलं तरी मला वाटतं त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या खऱ्या अर्थानं सुनबाई आज या ठिकाणी त्यांच्या भरणे परिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थाने या असणाऱ्या सोहळ्याच्या समारंभाच्या निमित्तानं तथागत आज कीर्तनाच्या सेवेच्या श्रवणाला मला वाटतं आज अर्धा पाऊण तास ताईसाहेब या ठिकाणी बसून आहेत. मला वाटतं हीच खरी समाजातली एक व्यवस्था आहे. समाजामध्ये मिसळता आलं पाहिजे आणि मुळातच ते मिसळणारे आहेत, कारण जिथं कमी तिथं भरण्याची भूमिका त्यांची आहे म्हणूनच ती भरणे आहेत. जिथं कमी आहे तिथं भरता आलं पाहिजे तेच भरणे आहेत. आणि अशा असणाऱ्या भरणे परिवारातील मला वाटतं ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझ्या जाचक परिवाराच्या वतीनं आणि तथागत असणाऱ्या या सोहळ्याच्या असणाऱ्या सप्ताह कमिटी असेल, या सोहळ्याची नियोजन व्यवस्था असेल, त्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. तथागत आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे उंचीवर जातो त्या आदरणीय आमच्या दौंड तालुक्याचं वैभव गायन गंधर्व आदरणीय विनोदजी महाराज झेंडे गुरुजी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. तथागत आमचे यवतगावचे भूषण आणि नामदेवराय महाराज संत परंपरेचे असणारे फडकरी कीर्तनकार आदरणीय राहुलजी महाराज राजगुरू तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तथागत आमचे छोटे बंधू मृदुंगाची ज्यांची उत्तम साथ आहे त्या आदरणीय स्वप्नील महाराज जाचक तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्यावरती खरं तर बंधुत्वयाचं प्रेम जास्तच आहे. बंधूंना मी ओळखतो, आता आल्यावरती चेहरा पाहिल्यावर लक्षात आलं नाही, पण आता ते नाव सांगितल्यावर कळालं मला. खऱ्या अर्थानं वडिलांपासून बाबांपासून आदरणीय कदम महाराजांपासून माझा परिचय आहे. आदरणीय कदम महाराज असतील, तथागत अभिमन्यू महाराज कदम असतील आणि आता मला वाटतं मृदुंगाची ज्यांनी साथ केली त्या आदरणीय ऋषिकेश महाराज कदम, सुंदर अशी साथ खऱ्या अर्थानं मला वाटतं या सुंदर अशा दहेगावच्या माझ्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या बालचुमांनी केली. तथागत नीलकंठेश्वर प्रासादिक दिंडी सोहळा भजनी मंडळ या सर्वांना त्रिवेणी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व जनसमुदायाला धन्यवाद देतो. जमलेल्या सर्वांना एकच प्रार्थना आहे, सावतोबा महाराजांनी बागायत शेती केली, आपली पण शेती तशीच बागायत चालू करा. ज्यांची आहे त्यांनी सांभाळा, कोणी विकू नका. हा अहो ज्यांनी माळा काढल्या त्यांनी जमिनी विकल्यासारखंच झाले ना. कोरोनात विकू नका, आपल्या जमिनी सांभाळा. नाही जमलं तर नुसतं हरिपाठाचं पाणी घाला. जमलंच तर ज्ञानेश्वरीची एखादी युरियाची बॅग टाका. एखाद्याला 26-26 जमलं तर त्यांनी एखादा चांगदेव 65चा अभंग पाठ करा. ज्याला अजूनच चांगलं पीक यावं असं वाटत असेल त्यांनी जरा त्यातल्या त्यात कीर्तनं प्रवचनं ऐका. पण काहीच नाही जमलं तर मला वाटतं हा असणारा ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, असं काहीतरी आपल्या जीवनाचं कृपादान करा. का त्यांनी पदर धरला तर अख्खी माळी परंपरा, कोण माळी कोण माळी, तुम्ही माळी मी माळी, ज्यांनी सांभाळलं ते पीक तो माळी, ज्यानं सांभाळलं ते झाड तो माळी, ज्यांनी सांभाळला तो संसार तो माळी, ज्यांनी सांभाळलं ते झाड तो माळी नव्हे, ज्यांनी सांभाळलं ते गाव तो माळी, ज्यांनी सांभाळलं तो तालुका तो माळी, ज्यांनी सांभाळला तो जिल्हा तो माळी आणि ज्यांनी सांभाळला तो देश तो सुद्धा माळी. की ज्याची सांभाळण्याची भूमिका आहे तो सगळे माळी आहेत. आणि अशा माळी परंपरेचा उद्धार कुणामुळे झाला? संत शिरोमणी माझे नामदेवराय महाराज म्हणतात, नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. एकच मिनिटात भजन घ्यायचं एक, आणि भजन झाल्यानंतर आपल्याला कीर्तनाचा समारोप करायचा आहे. सगळ्यांना शपथ आहे सावतोबा महाराजांची, छान भजन करायचं आणि कीर्तनाचा समारोप करायचा आहे. संपलं आपलं कीर्तन. हे कीर्तन लक्षात राहिलंच. प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो तुको बारा. प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो तुको बारा.
प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो ज्ञानोबराय प्रेम से बोलो टाळ टाळ हा टाळी वाजवा बोलो ज्ञानोबराय प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो सावतोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो सावतोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो तुकोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो तोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो ज्ञानोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो ज्ञानोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो सावतोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो सावतोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो तुकोबा प्रेम से बोलो प्रेम से आहा, आहा। प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम से बोलो तुकोबा प्रेम से बोलो 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 सावतोबा प्रेम से बोलो प्रेम से बोलो प्रेम विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल कुंडली कमळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की संत शिरोमणी सावतोबा महाराज की ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर